नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे. मागच्या वेळेस तुम्ही श्रद्धेने स्वामींना निवडून दिलं, श्रद्धेने. पण मी पण श्रद्धेने विचारते, निरागसपणे विचारते, मला सांगा मागच्या 5 वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी, हैदरासाठी, अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का? केलं असेल तर मी बसते, सांगा म्हातार. मग तरी परत भाजपला मोदीचं आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे. कारण का आता मोदी पण खोटं बोलतात आणि रेटून खोटं बोलतात. ते म्हणतात 400 पार 400 पार. एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता 400 पारचा तर अरविंद केजरीवालने एका रात्रीत अटक का केली? तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले? कारण काय 400 पार साफ खोटं आहे. हे अबकी बार भाजप तडीपार आहे, हे 400 पार नाही आहे. माहिती आहे. आणि मी तुम्हाला पण सांगते, सगळ्या आयबीच्या रिपोर्टमध्ये ह्या वेळेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते अरविंद केजरीवालला वगैरे एका रात्री अटक करतात. हे त्यांचं कट कारस्थान चालू आहे. आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते, आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत. आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते, नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो. अजून तुम्ही किती सहन करणार? ही आर या पारची लढाई आहे. सहन करू नका. काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत. मेत्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात. शिंदे साहेब फिरत असतात. आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत आणि आम्ही काम करणार. काम करणं हाच माझा धर्म आहे. ह्यांच्या नाकावर टिचून मी काम करणार. तुम्ही नाही सांगितलं तरी कारण का काम करणं जिद्दीने आणि चिकाटीने तो माझा स्वभाव आहे. तर 100% मी काम करीन. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते, आश्वासन नाही देत, शब्द देते. आणि आतापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाळलाय. फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी, चारा छावणी मिळण्यासाठी, दुधाचा दर मिळण्यासाठी, पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी, महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसची गरज या देशाला आहे आणि तुम्हाला आहे. आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले. तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा. तुम्ही काँग्रेस असताना पण बघितलं आणि बीजेपी असताना पण बघितलं. मनावर हात ठेवून मला सांगा की काँग्रेस असताना कामं व्हायची,